नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक आहे 10 जुलै. तर आता जे आहे सायंकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आपल्याला सध्या आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे. तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू का. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता सध्या आपल्याला जे आहे काही भागामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. तर त्या कोणत्याही तर आता सध्या जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत असेल. त्यामध्ये जे आहे अकोला, वर्धा, नागपूर तसेच जे आहे चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये जे आपल्याला आता सध्या जे आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत असेल. तसेच जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील आणि मालेगाव, नाशिक, जळगाव तसेच नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि सातारा आपलं अहमदनगर, बीड या भागामध्ये जे आपल्याला या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आता सध्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, मिळत असेल पुढील काही तासामध्येच. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यतो जी आहे कमीच राहणार आहे. मराठवाड्यामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई साईडला आणि तसेच जे आहे कोकण भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यतो राहणार नाही. फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पडू शकतो. तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान फक्त कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता राहील तर आज रात्रीच्याला जे आपल्याला जे आहे जामखेड, करमाळा आणि बार्शी, तुळजापूर आणि सोलापूर, पंढरपूर, इंदापूर या भागामध्ये जे आपल्याला 8 आणि 9च्या दरम्यान जे आपल्याला या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज रात्री 11 आणि 12च्या दरम्यान जे आपल्याला परभणी, हिंगोली, नांदेड, माजलगाव, बीडच्या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच परभणी, जितूर, जालना, छत्रपती संभाजीनगर जे आहे नांदेड, हिंगोली तर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. परंतु उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये जे आपल्याला जे आहे आणि मुंबई, पुणे आणि कोकण भागामध्ये जे आपल्याला आज रात्रीच्याला पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त आता सध्या आपल्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यानच पावसाची शक्यता आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता राहील. आणि आता सध्या जे आपल्याला 5 म्हणजे आता 5 आणि 5च्या दरम्यान आणि 6च्या दरम्यान जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या दिनांक आहे 11 जुलै. तर उद्या 11 जुलैच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे. आणि उद्यासुद्धा जे आपल्याला सकाळपासून ते दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल राज्यामध्ये. आणि दुपारनंतर जे आपल्याला पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. आणि आपण तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे 8 आणि 9 तारखेच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि आता जे आहे 10 आणि 11च्या दरम्यान आपल्याला आज 10 तारखेला आणि उद्या 11 तारखेला सुद्धा जे आहे सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक 11 जुलै तर उद्या 11 जुलैच्या दरम्यान जे आपल्याला दुपारपर्यंत जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर दुपारच्या दरम्यान जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, पालघर, मुंबई, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तसेच खान्देश भागामधील मालेगाव, जळगाव, नंदुरबार, नांदगाव तसेच कोपरगाव या भागामध्ये आपल्याला उद्या म्हणजे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि त्यानंतर हा पाऊस जे आपल्याला पुढे सरकत जे आहे पुढे सरकणं बीड भागामध्ये तसेच जे आहे लोणार, जालना, पुसद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर आणि या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि कोकण भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. आणि आजसुद्धा जे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही. फक्त आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगर आणि बीड भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्यालासुद्धा. आणि फक्त सोलापूर भागामध्येच आपल्याला जे आहे आजसुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे रात्रीच्या दरम्यान. आणि अहमदनगर भागामध्ये जे आपल्याला
आज रात्रीच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. भाग पडलं तर पाऊस पडणार आहे. आणि उद्यासुद्धा जे आपल्याला रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमीच राहील. फक्त जास्त करून जे आहे राज्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे सायंकाळी 4च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि 7 वाजेपर्यंत जे आहे राज्यातील जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये पावसाला जे आहे जोरदार हजेरी लावेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे 12 तारखेला सुद्धा पावसाचा जोर चांगला राहणार आहे. 12 तारखेला जे आहे आता वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि 12 तारखेच्या दरम्यान सुद्धा आपल्याला जे आहे 12 तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल 12 तारखेच्या दरम्यान. आणि 13 तारखेला सुद्धा जे आहे मुंबई भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. मुंबई, पालघर या भागामध्ये. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे 12 तारखेला राहील आणि 13 तारखेला जे आहे मुंबई साईडला भागाचे मुंबई, पालघर आणि इगतपुरी या भागामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळेल 13 तारखेला. आणि 14 तारखेला जे आहे राज्यामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे 15 तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जवळजवळ राज्यामध्ये पुढील 8 दिवस खूप पाऊस पडणार आहे. तर या पावसामध्ये शेतकऱ्यांचे जे आहे नदी नाले एक होईन असा पाऊस या ठिकाणी पुढील 8 दिवस इतकं पाऊस पडणार आहे. रोज म्हणजे सगळ्याच भागामध्ये पाऊस राहणार आहे. विदर्भामध्ये सुद्धा राहील, मुंबई साईडला, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या संपूर्ण भागामध्ये जे आपला पुढील म्हणजे जवळजवळ पुढील 8 दिवस म्हणजे या आठवड्यामध्ये खूप पाऊस राहणार आहे. तर नदी नाले एक होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की रोज या ठिकाणी 16 तारखेला सुद्धा जे आपल्या राज्यामध्ये मुंबई भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. बीड भागामध्ये सुद्धा आणि लातूर भागामध्ये सुद्धा या ठिकाणी पावसाची शक्यता खूप दाखवत आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जवळजवळ म्हणजे 11 तारखेपासून ते 20 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये सगळीकडे फूक म्हणजे पाणी होईल असा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी जे आपल्या शेतीची कामे जे आहे दुपारपर्यंत करून घेऊ शकतात. कारण की दुपारच्या नंतरच पावसाची शक्यता राहणार आहे. दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे राज्यामध्ये. आणि तसेच आपण आजचा अंदाज सांगितलेला आहे आणि आज दिनांक आहे 10 जुलै. तर आजचा अंदाज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की राज्यामध्ये आज पावसाच्या शक्यता जे आपल्याला कमीच राहील रात्रीच्याला. शक्यतो जे आहे आता सध्या आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस सध्या पाहायला मिळत असेल आणि पुढील काही तासामध्ये जे आपल्याला अहमदनगर, बीड आणि तसेच सोलापूर या भागामध्ये जे आपल्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्रीच्याला पावसाची शक्यता राहणार नाही. तसेच जे आहे नंतर 11 आणि 12च्या दरम्यान परभणी, हिंगोली, नांदेड आणि या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शकता. धन्यवाद.